तुला एक गॉडेस भेटली आणि ती तुला बोलली की तुला लाईफमध्ये काय पाहिजे, नॉलेज की मनी, तू काय चूज करशील? मी नॉलेज चूज करेल. का? नॉलेज असेल तर मनी भेटेल ना मला. मनी कसं कमवायचं ते मला नॉलेज असेल तर मग मनी भेटू शकतं ना मला. नाही नाही, तुझ्याकडे फक्त नॉलेज असेल, मग मनी तुला कमवता नाही येणार आहे. असं कसं? तुला चूज करायला लागेल. असं नाही, मला नॉलेजच पाहिजे. मी देऊ आन्सर. हां दे. मी चूज करेल दोन्ही पण. पण ऑप्शन तर एकच आहे ना, एकच चॉईस करायचं ना काहीतरी. नाही, मी दोन्ही चूज करेल कारण की मग तू हे मला आधी नाही सांगितलं. खोटारडी चिटिंग करते तू स्नेहा. नाही, मी तर तुला कळलं पाहिजे होतं. ॲक्च्युली आपण जरी किती पण स्मार्ट असलो ना सर, पण तरी पण आपण त्यांनी पैसे नाही कमवू शकत. त्यासाठी लक लागतं आणि लक जर असलं ना तर आपल्याला लकनी पैसे भेटतात. सो मग आय थिंक दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. स्मार्टनेसने आपलं पोट भरणार नाही, आपल्या अरे, पैशाने पोट भरणार आहे आणि पण पैशाने आपल्याला लक्झरीने मला एक सांग. इच्छा पूर्ण करता येतील. ओके. सो बोथ इज इम्पॉर्टंट. ओके झालं. मला एक सांग, जर स्मार्टनेसच नसेल तर त्या पैशाचा कुठे उपयोग करणार आपण आणि काय उपयोग करणार आपण? अरे कॅच हा आहे की ती देवी असं म्हणजे गॉडीचा असं रूल आहे की जर तू नॉलेज चूज केलं ना तर तुला कधीच फायदा नाही होणार त्या नॉलेजचा, दुसऱ्यांनाच होणार. असं अच्छा, मग मला मनी पाहिजे. मनी. मनी चूज करशील तर तुला फक्त पैसे भेटतील. मग मला दोन्ही पण पाहिजे. जसं तू चूज केलंस ना तसं मी पण दोन्ही चूज दॅट इज द करेल. करेक्ट आन्सर. हां, मग मी मनी पण चॉईस करेल आणि मी देवीला बोलेल मला मनी पण दे आणि पैसे पण दे. मनी आणि नॉलेज. अरे हां, सॉरी मनी आणि